नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर अमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जलसिंचनाचे प्रकार। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये विहिरीचं जलसिंचन हे 55% आहे। म्हणजे सगळ्यात जास्त आपण विहिरीचं जलसिंचनाद्वारे पाणी मिळवतो। तर मित्रांनो, यामध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण वाचून घेऊयात। सर्वाधिक असणारा जिल्हा अहमदनगर, जिथे विहिरी जलसिंचन जास्त प्रमाणात आहे। सर्वाधिक असणारा विभाग नाशिक आहे। त्यानंतर विहिरी जलसिंचनाची सर्वाधिक घनता ही सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे। सर्वात कमी घनता कोकण व नागपूर या जिल्ह्यांमध्ये आहे। चौथा पॉइंट आहे, महाराष्ट्रामध्ये 1983 साली प्रकाशित जलविभाजक विकास कार्यक्रम करण्यात आला होता। तर पुढे दुसरा जलसिंचन प्रकल्प आहे कालवा जलसिंचन प्रकल्प। तो आहे 22.5% पर्यंत। त्याचे इम्पॉर्टन्स आहेत, पहिलं, धरण क्षेत्राच्या भागामध्ये कालवा जलसिंचन सर्वाधिक आहे। धरण क्षेत्राच्या भागात कालवा जलसिंचन सगळ्यात जास्त आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर धरणे असल्यामुळे कालवा जलसिंचन मोठ्या प्रमाणात आहे। चला आता तिसऱ्या पॉईंटकडे वळूया। तलाव जलसिंचन 15% आहे। 15% आहे। एक, राज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये तलाव सिंचनाचे प्रमाण सगळ्यात आहे, सर्वाधिक आहे, जवळपास 60% ते 80%। दुसरा पॉईंट आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे 80% जिल्ह्यामध्ये तलाव जलसिंचनाचा प्रकल्प आहे। तर चला पुढे जाऊया। तुषार सिंचन याला इंग्रजीत काय बोलतात? स्प्रिंकलर इरिगेशन। तर मित्रांनो, तुषार सिंचन मोस्टली पाणी वाचवण्यासाठी आणि रोपांना नियमितपणे पाणी चांगल्या प्रकारे पोहोचावं यासाठी वापरतात। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वापर हा जळगाव जिल्ह्यामध्ये होतो। तुषार सिंचनाच्या वापराने पाणी बचत पण होते 30 ते 35% आणि उत्पादन सुद्धा वाढतं 10 ते 15%। आता ठिबक जलसिंचन, ड्रिप इरिगेशन याचा शोध इस्रायल ह्या देशाने लावला। दुसरा पॉईंट आहे, त्याच्यामुळे पाण्याची बचत सुद्धा होते। यामुळे 25 ते 40% अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येते। तिसरा पॉईंट आहे, उत्पादन वाढतं 10 ते 13%। आता बघा जलसिंचनाचे प्रकार टक्केवारीनुसार प्रमाण। तर विहीर जलसिंचन हे 55% आहे। कालवा जलसिंचन हे 22% आहे, 22.5%। तलाव जलसिंचन हे 15% आहे। तुषार जलसिंचन हे -5% आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे। आणि ठिबक सिंचन हे -2.5% आहे। तर मित्रांनो, पुढे जाऊया। इथे चौथा पॉईंट आहे, माफ करा, ठिबक जलसिंचनाचा खालचे पॉईंट्स आपण वाचायला विसरलो होतो, ते आपण बघूयात। तर चौथा पॉईंट आहे की सर्वाधिक वापर नाशिक जिल्ह्यामध्ये होतो ठिबक सिंचनाचा द्राक्षांच्या शेतीसाठी। महाराष्ट्रामध्ये प्रथम वापर 1986 मध्ये नाशिकमध्येच झाला होता। फळ लागवड, भाज्या, फुले यांच्यासाठी सुद्धा वापर होतो। इस्रायलमध्ये शोध लागला व तेथूनच हे भारतामध्ये आलं, काय तर ठिबक सिंचन। आणि तर मित्रांनो, जलबचत, शेतीची समृद्धी आणि भविष्याची हमी। तर मित्रांनो, हा जलसिंचनाचे प्रकार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।